नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. रथसप्तमी, माघ शुक्ल सप्तमी ही रथसप्तमी आहे. या दिवशी सूर्यपूजा विशेषताने करावयाची असते. श्री सूर्य देवतेची प्रतिमा किंवा 7 घोडे जुंपलेल्या रथात श्री सूर्यनारायण बसले आहेत असे चित्र हे तांबड्या गंधाने काढतात. पुढे ठेवून ही पूजा करण्याचा प्रघात आहे. यावेळच्या सूर्यपूजेचा ध्यानमंत्र असा आहे: ध्येय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती नारायणः सरसीजासन सान्निविष्टः केयूरवाण मकर कुंडलवाण किरीटी हारी हिरण्मय वपुधृत शंख चक्रहा. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे सूर्यपूजेमध्ये हा ध्यानमंत्र आहे. या दिवशी अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ छोटासा अग्नी प्रज्वलित करून त्यावर शर्करा किंवा गुळ मिश्रित दूध आणि तांदूळ शिजवून खीर तयार करून तिचा या देवतेला नैवेद्य दाखवतात. त्याला परमात्र असे म्हणतात. तांदूळ, तिप्पट दूध, निमपट पाणी आणि त्याच्या निम्मा गुळ एकत्र करून शिजवून हे तयार करायचे असते. यावेळी दूध पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ओतू गेले तर ते शुभप्रद समजतात. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे रथसप्तमी साजरी केली जाते. श्री सूर्य नमस्कार. श्री सूर्य देवतेला दररोज निदान 12 नमस्कार तरी घालण्याचा प्रघात पूर्वी घरोघरी होता. आजही लहान मुले नमस्कार घालताना पुष्कळ ठिकाणी आढळतात. व्यायामाच्या दृष्टीने सुद्धा हे नमस्कार घालणे लाभदायक आहे. हे नमस्कार संकल्पपूर्वक घालणे विशेष पुण्यप्रद आहे. यावेळच्या संकल्पात ममारोग्य प्राप्त्यर्थम श्री सविता सूर्य नारायण देवता प्रीत्यर्थम 12 नमस्काराख्यम कर्म करिष्ये असे म्हणावे. यावेळच्या सूर्यपूजेचा ध्यानमंत्र असा आहे: ध्येय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती नारायणः सरसीजासन सान्निविष्टः केयूरवाण मकर कुंडलवाण किरीटी हारी हिरण्मय वपुधृत शंख चक्रहा. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे सूर्यपूजेमध्ये हा ध्यानमंत्र आहे. कशी करावी सूर्यपूजा? श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी पाटावर सूर्यप्रतिमा काढून त्याची पूजा करण्याची प्रथा अनेक कुटुंबात आहे. ही पूजा विशेषतः लहान मुली करतात. यावेळी सूर्यध्यान करायचे असते. ध्येय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती नारायणः सरसीजासन सन्निविष्टः केयूरवाण मकर कुंडलवाण किरीटी हारी हिरण्मय वपु धृत शंख चक्रहा. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण रविवारी सूर्यपूजा करून सूर्यनारायणाचे आशीर्वाद प्राप्त करू शकता. सूर्यनारायणाला अर्घ्य कशासाठी आणि कशी देतात? मित्रमैत्रिणींनो, बऱ्याच लोकांना अर्घ्य देणे हे माहीत असते, पण ते कसे द्यावे याची नेमकी पद्धत माहीत नसते. त्यामुळे बऱ्याच लोकांना शुभफलिते प्राप्त होत नाहीत आणि काही लोकांना तर अर्धवटच ज्ञात असते. चला जाणून घेऊया सूर्याला अर्घ्य कशासाठी आणि कशी देतात. अर्घ्य प्रदान करणे म्हणजे तेज आणि शक्ती देणाऱ्या सूर्यनारायणाचा प्रार्थनापूर्वक सत्कार करणे. सत्कार हा नेहमी उभे राहून करावयाचा असतो, म्हणून अर्घ्य देताना उभे राहून सकाळी पूर्वेकडे आणि संध्याकाळी पश्चिमेकडे 3-3 अशी अर्घ्ये द्यावीत. सकाळची 3 अर्घ्ये ताम्हणात आणि संध्याकाळची 3 अर्घ्ये जमिनीवर सोडावीत. त्यावेळी ओंजळीत पाणी घेऊन प्रत्येक अर्घ्य देते वेळी गायत्री मंत्राचा उच्चार करावा. अर्घ्य हे एक प्रकारचे अस्त्रच समजावे. अर्घ्यदानाचा मंत्र म्हटल्यानंतर प्रत्येक वेळी उत्तिष्ठ देवी गंतव्यम पुनरागमनाय च असे लगेच आगच्छ देवी स्थातव्यम प्रविश्य हृदये मम असे म्हणावे. तिन्ही अर्घाचे वेळी ही कृती करावी. अर्घाला असत्व प्राप्त होण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे सूर्याला अर्घ्ये दिली जातात.
आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल. मित्रमैत्रिणींनो, रथसप्तमी येत आहे. यावेळीपासूनही आपण सूर्याला अर्घ्य देण्यास प्रारंभ करू शकता. धन्यवाद.